रोज सकाळी उठल्यापारी पहिलं काम म्हणजे गावात दूध नेऊन द्यायचे. मग काय घेतल्या दुधाच्या बाटल्या आणि अडकल्या आपल्या स्प्लेंडरला. खाली आपली स्प्लेंडर आणि निघालो गावात जायसाठी. आज थोडा उशीरच झाला होता जायला. 4-5 घरची वरी होते, तेवढे दूध वाटून आपल्या घरी आलो. घरी आलं की आपल्या भावाच्या मुलाचं म्हणणं असते की गाडीवर फिरवा म्हणून. मला एक गाडीवर चक्कर मारली, निघालो परत आपल्या घरी जायसाठी. काल मी आपल्या पिचकारीने तणनाशक मारलं म्हणून भावाची पिचकारी घेऊन जाऊ लागलो संग. कारण आज वांग्याला परत औषध मारायचं होतं. येत्या वेळेस भावानं सांगितलं होतं की पिचकारी चार्जिंग नाही, चार्जिंगला लाव म्हणून. पिचकारी चार्जिंगला लावली, थोडं वेळ लगेच औषध वगैरे घेऊन निघालो शेताकडे. पप्पाला गाडी घेऊन कुठेतरी जायचं होतं. पप्पाला म्हणलो मला शेतापर्यंत सोडा, मग जा. पप्पा मला शेतापर्यंत आणून सोडत शेजाऱ्यासोबत बोलत थांबले होते. मी पिचकारी वगैरे घेऊन कुत्री घेऊन निघालो वावराकडे. वावरात आल्या बघलो तर अजून काय बाबा आळीचा काय फरक पडला नव्हता. म्हणलं लगेच घेतलं बकेट आणि निघालो हिरीकडे जायसाठी. पहिले 2 दिवस लवणीला पाणी होतं, आता लवणीला पाणी नाही म्हणून हिरीवर आलो. हिरीहून लगेच 2 बकेट भरून घेऊन आलो, टाकून घेतलं औषध. काल जे औषध मारलं त्याच्यानं तेवढा काय फरक पडला नव्हता म्हणून काल जाऊन दुसरं औषध आणलं होतं. तेच आज लगेच फवारून घ्यावं. वांग्याला तर काय जास्त काय लागणार नव्हतं. 1-2 टाक्यामध्ये वांग्याचं संपत होतं. एका टाकीमध्ये तर 5 बेड झाले होते. राहिली होती 1 बेड आणि टमाटा. हिरीवर जाऊन पाणी भरून आणलो, लगेच चालू केलं दुसरी पिचकारी भरून मारायला. आता आपल्या टमाट्याला फुल पण तेवढंच आहे आणि टमाटे पण तेवढेच लागले. आता परत एक बार लगेच बांधून घ्यावं लागते या 2 दिवसामध्ये. 11 वाजेपर्यंत सगळं औषध ते मारून संपवलं, निघालो घरी जायसाठी. घरी आलो, सट जेवण वगैरे केलं, परत राऊंड अप मारायसाठी निघालो वावराकडे. काल जे तणनाशक मारलं होतं आपण ते सोयाबीन मधलं होतं, त्याच्यानं तेवढा काय गुलाबात फरक पडणार नव्हता. म्हणूनच आपल्या पप्पाने सकाळी जाऊन राऊंड अप आणलं होतं. आता तणाचा चक बाजारात उठवायचा. वावरात आल्या हिरीहून 1 बकेट भरून आणलो, लागलो लगेच कामाला. काल आपल्याला एकच टाकली लागली होती, पण आपल्याला आज थोडं हळू मारायचं होतं. कालचं औषध जर झाडावर उडालं असतं तर काय होत नव्हतं, पण आजचं औषध जर झाडावर उडालं तर झाडं जळून जातात. इथे एक अर्ध्या तासामध्ये मारून संपवलेलो. 6 वाजेपर्यंत वावरातच बसून होतो वानेर बघत. 6 वाजता मला गुलाबाची फुलं तोडून घ्यावं. उद्या बैलपोळा आहे, आपल्या मामाच्या बैलेला हार करावं लागतं. गुलाबाचे तर सगळे तोडून घेतलो. आता कुठं कुठं आपल्या खाली हळदी झेंडूचे आहेत ते पण तोडून घेतो सकाळी. 7 वाजेपर्यंत गाडीवर चारा वगैरे बांधून घेतलो. तर पब्लिक आजचा ब्लॉग इथे संपला. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.